पाऊस आता मला मोटर काढावी लागणार आहे. प्रत्येक सकाळ नवा धडा घेऊन येतो. प्रत्येक दिवस नवीन स्वप्न उजळून देतो. थोडंसं हसू, थोडीशी धावपळ, थोडंसं मनापासून जगणं या छोट्या क्षणात आयुष्याचं खरं सौंदर्य दडलंय. चला तर मग आजचा दिवस प्रेमाने, उत्साहानं सुरू करूया. नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि तुमचं परत एकदा पद्मजा गुरव ब्लॉग्समध्ये स्वागत करते. तर आज आहे डे 2 आहोंनी दिलेल्या मला चॅलेंजचा आणि ब्लॉगचा दुसरा दिवस आणि हा रुटीन मी संडेचं तुमच्याशी शेअर करत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आज मी बनवत आहे मुलांसाठी त्यांची फेव्हरेट खीर छोट्या शेवयांची. नाहीतर मी डेली त्यांना मँगो शेवयांची खीर बनवून देते आणि इथं मी अक्रोड वगैरे कटिंग करत आहे, ड्रायफ्रुट्स वगैरे खिरीमध्ये टाकायला. आणि आज संडे होता आणि संडेचं मी मुलांच्या मनपसंतीचंच बनवून देते त्यांना काय हवं ते. आणि सकाळी मी नाश्त्याला खीर बनवली तिघांसाठी आणि दुपारच्या जेवणासाठी काहीतरी वेगळं ट्राय करते, जे त्यांना आवडतं ते बनवून देईन आता. आता मी खीर बनवायला घेतली आहे. थोडंसं तूप टाकलं आणि तुपामध्ये ना ड्रायफ्रूट वगैरे टाकून कणी भाजून घेतले पहिला. थोडेसे ड्रायफ्रूट हलके भाजले चॉकलेटी कलर येईपर्यंत. त्याच्यानंतर मग मी शेवया टाकल्या त्याच्यामध्ये आणि शेवया वगैरे टाकून कणी व्यवस्थित दोन्ही भाजून घेतलं तुपामध्ये. मी जेव्हा YouTube खोलते आणि मी जेव्हा समोरच लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पाहते आणि ज्यांचे डेली रूटीनचा व्लॉग असतो, डेली व्लॉग टाकतात, लाँग व्हिडिओ टाकतात. मला प्रश्न पडतो की त्यांनी कसं टाकतात असणार? कारण त्यांना इतका टाईम भेटतो कधी असेल. कारण मी जेव्हा आता हा डेली व्लॉग टाकायचं मी 10 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे. हा सोपा नाही आहे, मला खूप कठीण जातंय. खरं एक प्रण घेतला आहे मी, टाकायचं तर टाकायचं. 10 दिवस टाकून बघायचं. सवय लावून घ्यायची आहे मला लाँग व्लॉग टाकायची. कारण आता ह्याच्यापुढे लाँग व्लॉग टाकणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्येच मला थोडंसं म्हणजे थोडं नॉलेज येईल आणि एडिटिंग वगैरे चांगली जमेल मला असं वाटतं. कारण मला खूपच ह्या गोष्टीचा खूप प्रश्न पडतो मला, की म्हणजे सॅल्यूट आहे त्या लेडीजना, की रोज एक लाँग व्हिडिओ टाकतात म्हटल्यावरती. आता इथं मी ना मोटर जोडत आहे, कारण पाणी यायचा टाईम झालेला, पाणी आलेलं आणि मी मोटर जोडून मग मी त्या ह्याच्यामध्ये टाकते टाकीमध्ये. कारण इथं पाण्याचं प्रेशर खूप कमी यायला लागलंय. कारण ह्यावर्षी पाऊस कमी झालाय राजस्थानमध्ये आणि ह्यावर्षी पाऊस न आल्यानं ना पाणी खूप येत नाही झालंय. पाण्याची खूप कमतरता पडली आहे इथं. मग त्याच्यासाठी ही सर्व मी सेटिंग करत आहे आता. मोटर जोडायची आणि इथं खूप त्रास होतो मोटर जोडताना. एक 15 मिनिटं जातात मला मोटर जोडायला, सर्व पाईप वगैरे काढायला. इथं ना ह्यावर्षी पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम झालेला आहे. आम्हाला स्वतःलाच 2दा टँकर टाकून घ्यावं लागलं, कारण पाणीच नव्हतं ह्यावर्षी आणि खूप थोडं-थोडं पाणी पडतं आणि 1 तासासाठीच पाणी असतं आणि 1 दिवस सोडून 1 दिवस पाणी येतं. नाहीतर आता काय व्हायला लागलंय 5-5, 6-6 दिवस पण पाणी येत नाही झालंय. कारण त्यामुळेच आम्ही ना 2दा टँकर पण टाकून घेतलं होतं टाकीमध्ये. खरं आता म्हटलं मोटर मागवूया आपण आणि मोटर मागवून घेतली आम्ही मकान मालकाकडून आणि अशा प्रकारे आता मोटर वगैरे जोडून प्रेशरनं पाणी ओढून मग आम्ही टाकीमध्ये टाकत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल मोटर का लावतोय? त्याचं मी उत्तर देत आहे तुम्हाला. अशा प्रकारे मोटर जोडून आम्ही पाणी टाकतोय. किती स्ट्रगल करावं लागतंय पहा इथं पाण्यासाठी आणि फक्त 1 तासच पाणी येतं. ते पण आलं तर आलं अर्धा तास, नाही तर 1 तास येतं आणि एक-एकदा 5-5, 6-6 दिवस पण पाणी नसतं. आणि इथं आल्यावरती राजस्थानला आल्यावरती ना पाण्याची कदर खूप कळली आम्हाला. कारण आमच्याकडे पाणी कधी कमी नसायचं. पाहिजे तसं आम्ही पाणी यूज करायचो. पण इथं आम्ही पाणी खूप जपून वापरतोय इथं आल्यापासून. तसं तर पावसाचं वातावरण झालंय आणि पावसामध्ये मोटर लावायची नसते. पाऊस आला की मला लगेच आणि मोटर काढावी लागणार आहे. आता जितकं पडतंय तेवढं पाणी पडू दे म्हणून मी लावून घेतली सध्याला तरी. नाहीतर जे पाणी येणार आहे ना ते पण राहून जायचं. पाणी नाही भेटायचं मला. नाहीतर मग 2-3 दिवस परत पाणी येणार नाही. आणि हे बघा काल मी ज्या गायी सोडलेल्या ना अशा प्रकारे पूर्ण चारा खाल्लेला आहे आणि असं पूर्ण क्लीन करून दिलेलं आहे माझं अंगण गायांनी. आणि हे बघा पावसाचं वातावरण धरलेलं आहे. आता इतका उशीर लागून मी मोटर लावले आणि पावसाचं वातावरण झालंय तर मला मोटर बहुतेक काढावी लागणार वाटा लागलाय. कारण पाऊस येणार आहे आणि इतका वेळ लागून मी इतकी मोटर लावलेली आहे. मला आता वाटायला काढावी लागणार मोटर. पावसाचं वातावरण झालंय पहा बघू. आलाच पाऊस, आता मला मोटर काढावी लागणार आहे. मेहनत घेऊन आणि असा जोर पाऊस आला आता. आता पटकन मोटर काढते, मुलं येतील.
जेवण बनवलं, जेवण केलं आणि मी मार्केटला पोहोचलेलो. कारण फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते. कारण आज संडे होता आणि उद्या मंडे होता. तर मंडेला मुलांना फ्रुट्स वगैरे लागतात टिफिनला. त्यामुळे मी फ्रुट्स घ्यायला मार्केटला आलेलो पावसामध्येच. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेनच. चला बाय.